चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे. राधानगरी भुदरगड तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे, लोककल्याणकारी राजकारण करणारे स्वर्गीय माजी आमदार नामदेवरावजी भोईटे यांच्या कार्याचा वसा व आदर्श पुढे नेण्यासाठी आगामी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत असल्याचे आवाहन उमेदवार उमेश नामदेवराव भोईटे यांनी केले. कसबा वाळवे, शेळेवाडी, अर्जुनवाडा, तिटवे, चंद्रे, तुरंबे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, ठिकपुर्ली आदी गावांसह वाड्या वस्त्यांवर उमेश भोईटे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती दिसून आली. तसेच या परिसरात भव्य पदयात्राही काढण्यात आली. या पदयात्रेत पुरुषांसह महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यानंतर कपिलेश्वर येथील शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उमेश नामदेवराव भोईटे यांना जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना कसबा वाळवे येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात उमेश नामदेवराव भोईटे यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उमेश भोईटे म्हणाले, मी बिद्री सहकारी साखर कारखान्याचा संचालक असून सहकार क्षेत्रात कार्य करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे बाळकडू मला घरातून आणि वाळवा पंचक्रोशीतून मिळाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने मला संधी दिल्यास शेतकरी व कष्टकरी वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या मूलभूत सुविधा, नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा तसेच रस्ते, पाणी व वीज या मूलभूत प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय स्थानिक पातळीवर युवक व महिला भगिनींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.